वरून आलोय. या शिबिराला येण्यापूर्वी जयाताईचं शिबिर अमरावतीला झालं होतं 5 दिवसाचं. त्या शिबिराला मला जाण्याचा खूप आग्रह केला होता, मी गेलो नाही. त्याच्यानंतर माझ्या शेजारी असून 5 किलोमीटरवर मी गेलो नाही. त्याच्यानंतर आमचे मित्र आहे डॉक्टर मंगेश देशमुख, त्यांनी माझ्या बदल्यात ते शिबिर केलं. ते तिकून आल्यानंतर माझ्या मागे लागले, आता इथे शिबिर आहे असे बोलले शेगावला, तर तू तिथं जा. तर मी म्हटलं कशाचं शिबिर आहे? तर म्हणे उपवासाचं. तर ते म्हटलं मी तुम्हाला दिसतो काय की माझ्या शरीरातलं काही कमी झालं पाहिजे असं? मी पहिलेच अंडरवेट आहे, माझं वय 60 आहे आणि माझं वजन 50 किलो आहे. अधिक किती कमी करायला लावता? ते म्हटलं मी काही जाणार नाही तिथं. एक दिवस ते भडकले माझ्यावर, कारण याचं कारण असं आहे की आमची आई जी आहे ना, हे 94 वर्षाची आहे आणि ती बेडवर पडलेली आहे. त्यांचं संडास बाथरूम आम्ही दोघं जण करतो बेडवरच. त्याच्यामुळं आणि त्यांच्यापेक्षा आईचा ट्रस्ट माझ्यावर जास्त आहे. याला जाऊ दे म्हणते, कुठे तू जात नको जाऊ, कुठं तू कुठे जाय, पण तू जाऊ नको. कारण का ते आदळा पकडते, ते उचलत नाही बरोबर त्याला. तुम्ही बरोबर उचलतो म्हणून तूच थांब इथं. तर ते म्हणे आता मी सगळं करतो, तू जाय म्हणे, बुडी मरत नाही म्हणे. मग मी निघालो घरून. ते सकाळी योगाला गेले होते. ते योगाला येण्याच्या आधीच मी त्याच्या धाकानं बॅग रात्रीच भरून ठेवली होती का हे भडकन म्हणून. आणि मी सकाळी पण जेवलो नाही ते. म्हणजे तिथून मी निघालो, ॲक्च्युअली मी चहा न घेता निघालो घरून अमरावतीवरून. आणि माझ्या पोटात काहीच नाही. इथे अमरावतीला इथे शेगावला आल्यानंतर मला जोरदार भूक लागली. मी तिथे आल्यानंतर पाहिलं तर केळं दिसले, मग केळं खाल्ले. म्हणजे घरून उपास सुरूच होता. इथं आल्यानंतर काळेसाहेबांनी सांगितलं. आणि मी खादोड्या वृत्तीचा माणूस आहे, म्हणजे खातो थोडं पण मला खाण्याची जास्त आवड आहे. इथं मी डोक्यात हाच विचार होता का उपाशी राहायचं आयुष्यात. कधी मी 60 वर्षाच्या आयुष्यात कोणताही उपवास केलेला नाही, पण इथे आलो 3 दिवसापासून ते इतकं सहज शक्य झालं का चेहऱ्यावर असं कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही. लोक आश्चर्य करतात की तिथे गेल्यानंतर तुम्ही उपास. माझी पोरगीचा आताच फोन आला होता, मराले गेले बरे तिथं काही तुमच्याकडे कशाला गेले बरे तिथं? इथं तर तुम्हाला असं कोणतं वजन आहे म्हणजे तुमचं कमी करायला गेलो. पण खरं म्हणजे ना, इथे वजन हे जे काही कोणाचं कमी झालं, पण माझा तणाव खूप कमी झाला. म्हणजे मी एवढा रिलॅक्स आहे की जिथं पडलो तिथं मला झोप येते. तुम्ही सगळे तिकडे उठून जाता, मी तिथे येतो तिथं झोपलो किती वेळपर्यंत. मी तिकडे आतमध्ये गेलो की मी 8 वाजताच झोपतो. तिकडे एक झोप जाते, मग इकडे तिकडे मच्छर टाकले का मग इकडे येतो पंख्याखाली. म्हणजे अशा प्रकारचं आनंदीमय जीवन जर जगायचं असेल ना, तर या शिबिरात माणसानं वर्षातून एकदा आलं पाहिजे. म्हणजे बॅटरी रिचार्ज होते असं मला वाटतं. आणि हे लोक सांगतात माझं 54 वर्ष वय आहे, तिकडे सांगतात ते टोपीवाले 61 वर्ष आहे. मी आरशात पाहतो, मी ह्याच्यासारखा दिसतो का? मी त्याच्यापेक्षा स्मार्ट दिसतो अजूनही, मला असं वाटतं. तुम्ही दाढी काढून टाकत जा, तुम्ही 70 वर्षाचे दिसता. तर हे एकदम. आणि ज्या काळेची आणि माझी ओळख अशी चेहऱ्यानं ओळख दोंडाईच्याला झाली होती धुळ्याला. तिथे ह्या असिस्टंट म्हणून, शास्त्रीजीच्या असिस्टंट म्हणून तिथे वावरत होत्या. म्हणजे ते मुख्य भूमिका होती. आणि ह्या तिथे बसून लोकांना कोणता आजार आहे कोणतं काय हे तेव्हा लिहून देत होत्या. यांनी स्वतःला बघा किती अपडेट केलं की आज ह्या स्वतः मास्टर झाल्या.